नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलो. आपण उत्तमच असाल. मित्रांनो, आजचा विचार खऱ्या अर्थानं जो सर्वांसाठी आवश्यक आहे आणि तो आहे प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. येस फ्रेंड, बिफोर रिॲक्टिंग आस्क 3 क्वेश्चन्स. ॲब्सोल्युटली. आणि मग हे नक्की 3 प्रश्न काय? प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःला तुम्ही जेव्हा 3 प्रश्न हे विचाराल, तेव्हा लक्षात घ्या आपल्या आयुष्यातील अनेक अशा समस्या रागामुळे निर्माण होत नाही, तर त्या विचार न करता दिलेल्या प्रतिक्रियेमुळे होत असतात. आणि मग ते कामाचं ठिकाण असो, व्यवसाय असो किंवा कौटुंबिक उद्योगात च्या प्रसंगी संबंधीने असो किंवा व्यक्तिगत जीवनासंबंधी असो. जेव्हा तुमचं व्यक्तिगत नातेसंबंधाच्या संबंधात काही गोष्टी घडतात, तेव्हाही तुम्हाला एकच गोष्ट आहे की तुम्ही तिथं तो योग्य प्रतिक्रिया द्यायला हवी होती, पण ती दिली गेली नाही. अनेकदा परिस्थिती समजून घेण्यापेक्षा आपण त्वरित प्रतिक्रिया देतो. किती वेळा आपण केले तसं पहा. आणि काय होतं की त्या घाईमध्ये न समजल्यामुळे त्याचे परिणाम अर्थातच विचित्र आणि वाईट असे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तेव्हा मित्रांनो, त्याच्या दुष्परिणामापासून जर आपल्याला दूर जायचं असेल, तर आपल्याला जर पश्चाताप करायचा नसेल, तर आपली भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स हा आपल्याला उत्तम पद्धतीने विकसित करणे गरजेचं आहे. तो आपल्याला काय शिकवतो? अर्थात प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबा. वेट. तुम्हाला माहिती ना, रोडवरती बघा, रेड, ग्रीन आणि येलो असे सिग्नल असतात. ते काय सांगतात तुम्हाला? रेड अर्थात तुम्ही थांबा. हा, जेव्हा तुम्हाला एखादी घटना तुमच्या समोर घडते आणि तुम्हाला लक्षात येतं की हे काहीतरी वेगळं आहे, तेव्हा लक्षात घ्या, जेव्हा वेगळं आहे हे तुम्हाला पटत नसतं, त्यावेळी तुम्ही थांबा. रेड, दॅट इज व्हॉट? वेट. आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा मग त्यावेळी, की मला नेमका राग कशामुळे आलाय? जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की रागाचं मूळ कारण काय. राग ही अंतिम समस्या नसते मित्रांनो. तो अनेकदा एखाद्या खोल कारणांचा परिणाम असतो. आणि त्याला कारण आहेत बघा, व्यक्तिगत जीवनामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात, तो त्या पद्धतीने तो साचलेला असतो, राईट. आणि कदाचित तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील, कदाचित योग्य सल्ला तुम्हाला त्या पद्धतीने मिळालेला नसेल, आणि कदाचित तुम्हाला असं वाटतं की माझा अपमान झाला आहे, आणि कदाचित संवादामध्ये गैरसमज आहेत, आणि उगीच विनाकारण कोणाबद्दल तरी गैरसमज करून घ्यायचा. अर्थात गैरसमज करून देणारही असतात, आणि मी आधीपासूनच तणावाखाली होतो वगैरे, अशा पद्धतीची जर मानसिकता असेल, तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया लक्षात घ्या मित्रांनो, वेगळ्या पद्धतीने देईल, नाही का? म्हणून अनेक वेळा आपण व्यक्तीवर राग काढतो, ती व्यक्ती आपल्या रागाचे खरे कारण नसतेच मुळात. म्हणूनच प्रतिक्रिया देण्यापूर्वी मूळ कारण अर्थात रूट कॉज शोधला पाहिजे तुम्ही आणि मी. अर्थात सगळ्यांसाठी लागू आहे. जेव्हा हे मी तुम्हाला सांगत आहे, हे सर्वांसाठी लागू आहे, कोणा एका व्यक्तीसाठी नाहीये. समाजामध्ये जो जो हा व्हिडिओ ऐकेल, त्या व्यक्तीलाही याची गरज आहे. कारण ती व्यक्ती कामगार असेल, अधिकारी असेल, उद्योजक असेल, तो पती असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, नेता असेल, जो कोणी असेल त्या. आता कदाचित आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं त्याची मानसिकता असेल, तर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला पाहिजे, हा माझा अहंकार दुखावला गेलाय का, की खरोखर समस्या आहे? बऱ्याच लोकांचा इगो, अहंकार हा दुखावतो. का कुणास ठाऊक हे अहंकार का बाळगतात अजून काही कळलंच नाही मला, नाही का? आणि त्याची आपण पोहापोहा करण्याची अर्थ नाही, नाही का मित्र? आणि मग आपल्याला एक लक्षात येतं मित्रांनो, की अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की समस्या समोरच्या व्यक्तीमध्ये आहे, पण प्रत्यक्षात दुखावलेला जो असतो ना, त्याचा जो आपला अहंकार असतो ना, तो व्यक्त करण्यासाठी
ही घटना तुम्ही न विचार करता प्रतिक्रिया दिल्यामुळे घडत असते. एखादा तुमचा कोणी मित्र असेल आणि जो कोणी तुमच्या जवळचा असेल किंवा तुम्ही जिथे कुठे काम करत असाल किंवा ज्याही संबंधात तुमच्या अवतीभोवती लोक असतील, त्या मताशी जर तुम्ही असहमती दर्शवली किंवा सहमत नसाल, तर तुम्हाला वाटतं की तुमचा अपमान होत आहे. लक्षात आलं? हा, काही लोक मुद्दाम अपमानही करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांचं स्वतःचं महत्व प्रस्थापित करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तेव्हा कोणतीही संस्था असतो, त्या संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही थांबता, विचार करता, तेव्हा लक्षात घ्या अनेक घटना. आणि मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपला अपमान कोणीतरी करत आहे, मग त्या संबंधित कार्यालयासाठी, संस्थेसाठी अधिक चांगला पर्याय इथे ते सुचवू शकत नाहीत. म्हणून जेव्हा तुम्ही कोणाशी विनाकारण तुमच्या अहंकारामुळे जर तुम्ही त्यांना दुखवत असाल, तर लक्षात घ्या, तुम्हाला योग्य त्या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाहीत. कारण तुम्ही विनाकारण त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया उगीच देता. आणि थोडक्यात काही लोक म्हणतात त्याला कान भरण्याची प्रक्रिया देणारी काही मंडळी असते समाजामध्ये, त्या अनुषंगाने पण हे इथं लागू होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुमची प्रतिक्रिया बदलते. तेव्हा लक्षात ठेवा, कान भरणाऱ्यापासून दूर राहा. एखाद्या सहकार्याने तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आणि तुम्हाला असं वाटलं की हे बरोबर नाही, तर लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला फील होतं, अरे माझ्या अधिकाराला आव्हान देतोस की काय. अशा पद्धतीने अधिकार नसतोच मुळात. तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्हाला अधिकार प्राप्त होत असतात. अधिकार दिल्याने अधिकारी तुम्ही होत नाही, तर काम केल्यानंतर तुम्ही खरे अधिकारी होत असता, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून संभाव्य जोखीम तुम्ही जेव्हा दाखवता, आणि खरंच महान नेते जे आहेत, चांगले उद्योजक जे आहेत, ते उत्तम नेतृत्व करणारे लोक आहेत ना, ते कधी व्यक्तीवर कधीच रागावत नाहीत, तर ते वास्तवावर लक्ष केंद्रित करतात. आणि म्हणूनच मित्रांनो, त्यांचा विकास होतो आणि ते विकास सर्वार्थाने होत असतो, हे कधीही विसरू नका. आणि म्हणून मित्रांनो, तिसरा जो प्रश्न आहे आणि तो आहे की माझी प्रतिक्रिया जी काही मी देत आहे, ती परिस्थिती सुधारेल, म्हणजे ती परिस्थिती सुधारण्यासारखी होईल की ती अधिक बिघडवेल. अर्थात जर माझी प्रतिक्रिया मी दिली तर परिस्थिती बिघडणार तर नाहीये ना, का सुधारणार आहे? तर हा प्रश्न तुमच्या लीडरशिपसाठी, तुमच्या एकंदरीत लोकांना विकसित करण्याच्या संबंधाने आणि सर्वार्थानं तुमचं एक उत्तम व्यक्तित्व होण्यासाठी ही तुमची परीक्षा घेतं. लक्षात ठेवा, रागाच्या भरात बोललेले शब्द ते परत कधी येत नसतात. परिस्थिती सुधारेल का? तर हो, काही ठिकाणी, पण नाही बराच वेळा. हो, कारण काय गोष्ट त्या अनुषंगाने आहे किंवा विषय कसा आहे त्यावर आधारित आहे. आणि विश्वास कमी करतील का? तोही त्या पद्धतीनंच त्या प्रासंगिक गोष्टीवरती आधारित आहे. तर एखाद्याने वाटतं मोठ्याने बोलावं, ओरडून बोलणारे काही लोक असतात. चुका कमी होतील का ओरडून बोलल्यामुळे? तरी नाही. म्हणून कर्मचारी जेव्हा एखादी चूक करतो, तो लपवायला सुरुवात करतो. मग आपण जेव्हा त्याला रागाने बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु परिस्थितीप्रमाणे तुम्हाला मी म्हटलं ना, सात्विक राग असणं योग्य असतं. असात्विक राग कधीच करू नये. आणि सात्विक रागामध्ये तुमची माणुसकी असते, तिथे आपलेपणा असतो आणि त्यांनी विकसित व्हावं ही भावना असते. म्हणून सार्वजनिक टीकेमध्ये पण तुम्ही कधी कधी जर त्या एखाद्या गोष्टीला मांडत असाल तर ते चुकीचं आहे. म्हणून कामगिरी सुधारली पाहिजे, आत्मविश्वास कधीच कमी नाही झाला पाहिजे. आणि मग लक्षात येईल तुम्हाला की येस, हे जे मी 3 प्रश्न विचारतो आहे, ते माझं नेतृत्व बदलू शकतात का? माझी लिडरशिप क्वालिटी बदलू शकतात का? मला ते व्यक्तिगतरित्या बदलू शकतात का? मग इथे खऱ्या अर्थानं हे जेव्हा तुम्ही 3 प्रश्न विचाराल, मग लक्षात येतं की भावना शांत होतात, त्याप्रमाणे विचार स्पष्ट होतात, निर्णय अधिक वस्तुनिष्ठ होतात आणि संवाद आदरयुक्त होतात, नाती अधिक मजबूत होतात आणि विश्वास वाढतो. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे 3 प्रश्न नेहमी विचारा. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास
ॲज अ गुड लीडर, ॲज अ एंटरप्रेनर म्हणून तुम्ही करा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 93 आणि तो आहे 776-898-1355. 776-898-1355. हे 3 प्रश्न विचारा स्वतःला आणि तुमचा विकास निश्चित तुम्ही करून घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, कारण हे 3 प्रश्न विचारा, त्यानंतर एक्सरसाइज होईल आणि ते प्रॅक्टिकल मध्ये आणा. आणि निश्चितच हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना तुम्ही पाठवा, ज्यांना गरज आहे अशा संबंधित विकासाच्या संबंधात. धन्यवाद. तुम्ही मला पाहिलं, मला ऐकलं आणि हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केलाय. धन्यवाद आणि धन्यवाद.